राज्यातील अनेक भागात पावसाने थैमान घातले आहे। विदर्भात नागपूरसह गडचिरोलीत पावसाने हाहाकार माजविला आहे। गडचिरोली जिल्ह्यात मागील 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून जोरदार पावसामुळे सर्वत्र पाणी साचले आहे। दरम्यान गडचिरोली शहरातील राधे बिल्डिंग परिसरातील अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे। राज्यातील अनेक भागात पावसाने हाहाकार माजविला आहे। प्रामुख्याने विदर्भात सगळीकडे पावसाने पाणी आले आहे। नागपूर शहरात देखील सर्वदूर पाणी साचले आहे। ही परिस्थिती गडचिरोली शहरात देखील पाहण्यात मिळत आहे। दरम्यान काल रात्रीपासून सकाळपर्यंत मुसळधार पावसाची बॅटिंग सुरू होती, तर सध्या रिमझिम पाऊस सुरू असला तरी अनेक नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आला आहे। तर पावसामुळे शहरी भागातही नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले। गडचिरोली जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक मार्ग बंद झाले असून सध्या गंभीर पूरस्थिती गडचिरोली जिल्ह्यात निर्माण झाली आहे। नगर परिषदेच्या निष्काळजीपणामुळे अनेक भागात दरवर्षी पावसाळ्यात ही परिस्थिती उद्भवत असते। तर 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे रस्ते मोठ्या प्रमाणात जलमय झाले आहेत। परिणामी गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली नागपूर, गडचिरोली आष्टी, भामरागड, आलापल्ली व आलापल्ली सिरोचा या 4 राष्ट्रीय महामार्गांसह 25 जिल्हा मार्ग बंद झाले आहेत। वर्षा लोहार यांचा रिपोर्ट V1 लाईव्ह जळगाव।